यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कथित गैरप्रकारांमुळे गाजत असलेल्या तलाठी भरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी वादात सापडली आहे। इतर परीक्षांमध्ये 60 गुणांच्या वर न जाणाऱ्यांना 200 पेक्षाही जास्त गुण मिळाल्याचं समोर आलंय। सोबतच गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावही यादीमध्ये असल्याचा आरोप होतोय। यामुळे राज्यातील 8 लाख होतकर उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती आहे। दरम्यान सरकारी भरती घोटाळ्यांबाबत कठोर कायदा करण्याची मागणी आमदार सत्यजित तांबेंनी केलेली आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। कथित गैरव्यवहारांमुळे गाजत असलेल्या तलाठी भरती परीक्षेतील पहिली गुणवत्ता यादी वादात अडकलेली आहे। इतर परीक्षांमध्ये 60 गुणांच्या वर न जाणाऱ्यांना 200 पेक्षाही जास्त गुण मिळाल्याचं समोर आलेलं आहे। एखाद्या मुलाला, एखाद्या परीक्षार्थीला 10 दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो। काही लोकांना तर 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडलेले दिसून आलेले आहे। आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतोय। सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून MPSCच्या माध्यमातून केला जातो। मात्र तरीही हे घोटाळे काही बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।